हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज माझी मम्मी करत आहे कोथिंबीरीच्या वड्या. वड्या करण्यासाठी आईने आधी कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला लागणारं साहित्य हे हळद, मीठ, मसाला, तांदळाचं पीठ, बाजरीचं पीठ आणि डाळीचं पीठ आणि आता मम्मीने बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. हे सगळं एकत्र करून मिश्रण करून ते चांगलं त्याचं पीठ मळणार आहे. आणि आता इथून पुढे आईने वाटण केलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला मिरची, लसूण आणि अद्रक ह्याची आईने बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. आणि ही पेस्टसुद्धा आपण त्या कोथिंबीरीच्या वड्या करत असताना त्या पिठामध्ये आपण ते वाटण टाकणार आहोत. आणि ते वाटण टाकून झाल्यानंतर ते सुद्धा सगळं एकजीव करणार आहोत. आणि ते एकजीव करून त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं, कारण ते आपल्याला आता इथे पहिले मम्मीने पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते सगळं मळून घेतलेलं आहे. आता आपण चाळणीला तेल लावून घेणार आहोत. आणि चांगलं तेल लावून घेतल्यानंतर जे आपण मळलेलं पीठ आहे ते पीठ आई त्या चाळणीला लावत आहे. आणि आता त्याची एक मम्मी चांगली उकड पण काढून घेणार आहे. त्याआधी तुम्ही बघू शकता आई कशी पीठ लावते त्या चाळणीला. व्यवस्थित कुठेही पातळ एकीकडे म्हणजे पातळ पीठ एका साईडला नको आहे आणि एका साईडला जाड नको आहे. पूर्ण असं दोन्ही साईडकडे व्यवस्थित समान पीठ लावलं गेलं पाहिजे, तेव्हाच आपल्या वड्या खूप छान होतात. आणि इथे असं आई करत आहे, म्हणजे पीठ लावत आहे. तिला जिथे जिथे कमी वाटते तिथे तिथे ती घेऊन लावते आहे. आणि तुम्ही बघू शकता असं पूर्ण झालेलं आहे तिचं पीठ लावून त्या चाळणीला. आणि तुम्ही पण अशा कधी वड्या करता की नाही, मला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. मला तर ह्या वड्या खूप आवडतात, त्याच्यामुळे आईने आज आवर्जून केलेल्या आहेत. आणि कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा लिहून मला सांगा तुम्ही कशी रेसिपी करता ते. आता आई त्या पिठाची उकड करून घेत आहे. आणि त्यानंतर आता तेल गरम केलेलं आहे. तेल गरम झाल्या